आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीचा छोटासा भाग देखील कोणत्याही बिल्डरांना गिळंकृत करू देणार नाही, असा इशारा मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेत गणेश टेकडी येथे 58 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी अंकुश राजपूत बोलत होते। राज ठाकरे हे एकमेव असे नेते आहेत ज्यांच्या वाढदिवसाला देखील कुठलीही गोष्ट कोणत्याही कार्यकर्त्यांकडून ते मागत नाहीत। राज ठाकरे यांनी आपल्या जन्मदिनी कार्यकर्त्यांना झाडे लावण्याचे तसेच पाणवठे तयार करण्याचे आवाहन केले होते। जंगलातील झाडे तोडल्यामुळे जंगलातील प्राणी शहरात येत असून ही झाडे तोडण्यामागे बिल्डर लॉबी असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे। त्यासाठी कल्याण पूर्वेतील गणेश टेकडीवर मनसेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। ही टेकडी काही वर्षांपूर्वी खूप मोठी होती, मात्र आता ही टेकडी कमी झाली असून आजूबाजूच्या बिल्डरांनी पोखरून खाल्ली असल्याचा आरोप यावेळी अंकुश राजपूत यांनी केला। राज ठाकरे यांच्या आदेशानुसार गणेश टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले असून नागरिकांनी देखील त्यांना जिथे जिथे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करा। अनेक ठिकाणी झाडे तोडून इमारती उभ्या केल्या जात असून यामुळे प्रदूषण वाढले आहे, आजार वाढले आहेत। सत्तेत असलेले सरकार देखील झाडांची कत्तल करत असून नाशिकमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात येत आहे। मनसेची नाशिकमध्ये सत्ता असताना कुंभमेळा झाला होता, यावेळी एकही झाड तोडण्यात आले नाही। त्यामुळे नागरिकांनी देखील झाडे न तोडता वृक्षारोपण करण्याचे आवाहन मनसे पदाधिकारी अंकुश राजपूत यांनी केले आहे। गणेश टेकडीचा छोटासा भाग देखील कुठल्याही बिल्डरला घेता येणार नाही, खाता येणार नाही, याची दक्षता महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही देखील घेऊ। जय महाराष्ट्र। मी अंकुश राजपूत, मनसे पदाधिकारी। सन्माननीय राजसाहेब ठाकरे हा एकमेव नेता असा आहे की तो त्याच्या वाढदिवसाला देखील कुठलीही गोष्ट कुठल्याही कार्यकर्त्याकडून मागत नाही। सन्माननीय राजसाहेबांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसा दिवशी देखील मागणी हीच होती की माझ्या नागरिकांना त्रास होता कामा नये, झाडे लावा, त्याचप्रमाणे पाणवठे उभा करा। जे झाडं तोडल्यामुळे जंगलातले प्राणी बाहेर शहरात येत आहेत आणि शहरात आल्यामुळे लोकांना त्रास होतोय। तर जंगलात तोडण्यामागचं कारण एवढंच आहे, बिल्डर लॉबी। या बिल्डर लॉबीने अख्खीच्या अख्खी डोंगरं गेली, झाडं तोडली। त्या कारणामुळे आज आम्ही ह्या गणेश टेकडीवर, कल्याण पूर्व मध्ये असलेले ऐतिहासिक गणेश टेकडीवर आज वृक्षारोपण केलेलं आहे। ही टेकडी साधारण नजर जाईल तेवढ्यापर्यंत लांब होती, आज नजर लगेच संपते असं वाटतंय। ही गणेश टेकडी बाजूच्या बिल्डरांनी ना पोखरून खाल्ली अक्षरशः। गणेश टेकडी राहिलेलीच नाहीये, छोटासा भाग राहिलेला आहे। त्यामुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, त्या साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज इथे वृक्षारोपण गणेश टेकडीवर केलेलं आहे आणि इथून पुढे देखील आणि वृक्षारोपण या माध्यमातून लोकांना देखील माझं आव्हान आहे की जिथे जिथे जागोजागी वृक्षारोपण करा। तो एकच पर्याय आहे की आपण वाचू शकू। अनेक जागी झाडं तोडून बिल्डिंग उभे केलेले आहेत, त्या कारणामुळे आजार वाढलेले आहेत, आजारपणाचं लक्षण वाढलेलं आहे, श्वास घ्यायला त्रास होतोय। कोविड सारखा आजार आला, त्या आजाराला मात देण्यासाठी झाडं हवी होती, तीच झाडं आपल्याकडे नव्हती। आणि आता सत्तेत असलेलं सरकार देखील नाशिकमध्ये देखील तोच प्रकार चालवला आहे। महाकुंभ मेळ्यासाठी लाखो झाडांची कत्तल चालू आहे। ते न करता सन्माननीय राजसाहेब देखील सत्तेत होते नाशिकमध्ये, तिथे देखील महाकुंभ मेळा झाला होता। एकही झाड न तोडता मस्त पद्धतीने जर कुंभमेळा होत असेल तर झाडांची कत्तल करून फायदा काय आहे। मला सर्व लोकांना एवढीच विनंती आहे, झाडे तोडू नका, झाडे लावा, झाडे जगवा। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा।